नमस्कार मित्रांनो, आजच्या खऱ्या आणि हृदयविदारक घटनेत तुमचं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. आजची कथा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुमारे 6 वाजता बार्शी पोलिसांना बातमी मिळाली की हनुमान मंदिर आणि भानुपुरी यांच्यामधील जंगलात एका माणसाचे शव सापडले आहे. त्याचा चेहरा भयानकरित्या चुरा झाला होता आणि स्पष्ट दिसत होतं की त्याची निर्दयतेने हत्या केलेली आहे. घटनेची गांभीर्यता लक्षात घेता बार्शी पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. कोल्हापूर गुन्हा शाखा आणि फॉरेन्सिक टीमही तिथे पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांना एक मोटरसायकल सापडली. त्या मोटरसायकलच्या नंबरवरून मालकाचा पत्ता लावला गेला आणि त्याने सांगितले की ही मोटरसायकल त्याने प्रकाश पाटील यांना विकली होती. यावरून पोलिसांनी प्रकाशचा शोध सुरू केला. याशिवाय पोलिसांना घटनास्थळी काही मसाल्याचे पुढेही सापडले. यामुळे त्यांना खात्री पटली की मृतक आजूबाजूच्या परिसराचाच रहिवासी असावा. त्याच दरम्यान बार्शी पोलीस स्टेशनमध्ये ही तपासणी केली गेली की कोणी गहाळ नोंदवली आहे का. तेव्हा कळालं की अंजनी गावच्या बार्शी गावच्या एका महिलेने तिचा पती प्रकाश पाटील यांच्या गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली होती. गहाळ नोंदणीमध्ये तिने दिलेले वर्णन आणि माहिती जंगलात सापडलेल्या शवाशी बऱ्याच अंशी जुळत होती. यामुळेच पोलिसांना शंका आली की हे शव प्रकाशचेच असावे. पोलिसांनी उशीर न करता त्या महिलेला घटनास्थळी बोलावले. ज्यावेळी तिने शव पाहिले त्यावेळी तिचा पती प्रकाशला ओळखू शकली नाही आणि तिथेच फुटफुटून रडू लागली. मृतदेहाची ओळख निश्चित झाल्यावर पोलिसांच्या तपासणीचे अर्धे काम पूर्ण झाले. यानंतर पोलिसांनी त्या महिलेकडून प्रकाशच्या कामाबद्दल संपूर्ण माहिती घेतली आणि तो कोणत्या कंपनीत काम करतो याचाही पत्ता मिळवला. मग सर्व आवश्यक कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. गुन्हा शाखेच्या पोलिसांनी प्रकाश ज्या कंपनीत काम करत होता तिथे जाऊन चौकशी केली. तिथून कळालं की त्या संध्याकाळी प्रकाश 100 रुपये घेऊन कंपनीतून निघाला होता. तपासणी दरम्यान पोलिसांना हेही कळालं की प्रकाशच्या पत्नीच्या निवेदनात कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या निवेदनात बराच फरक आहे. इतकंच नाही तर तिची पत्नी वारंवार आपले निवेदन बदलत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि घबराहट स्पष्ट दिसत होती. हेच बघून पोलिसांना तिच्यावर शंका आली आणि तपासणीची दिशा तिच्याकडे वळवली. पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर घेऊन कॉल तपशील आणि स्थानांची तपासणी केली. यामधून हे शोधून काढले गेले की मागील काही दिवसात ती कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात होती आणि घटनेच्या वेळी आजूबाजूला कोणाचीही उपस्थिती होती का. या तपासणीत पोलिसांना एक संशयास्पद नंबर सापडला ज्यावर तिच्यावरून अनेक वेळा कॉल केले होते. त्या नंबरचा इतिहास बघितल्यावर कळालं की हा नंबर विश्वजित माने यांचा आहे, जो सातारा जिल्ह्यातील माहुली गावचा रहिवासी होता. पोलीस सातारा जिल्ह्यातील विश्व गावात पोहोचली आणि सकाळी सुमारे 4 वाजता विश्वजित दिगंबर माने याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान आरोपीच्या निर्देशात हत्येत वापरलेले खंजीर जप्त करण्यात आले. त्याचबरोबर घटनेत वापरलेली मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली. याच दरम्यान छाया पाटील यांना बार्शी ठाण्यात चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. विश्वजित यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून प्रकाशच्या मृत्यूच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तो म्हणत होता की त्याने काहीही केले नाही, पण पोलिसांच्या हस्तक्षेपाने आणि व्यावसायिक पद्धतीने चौकशी झाल्यावर सत्य कबूल केले. अंजनी गाव बार्शी येथे 40 वर्षाचे प्रकाश पाटील, त्यांची पत्नी छाया, 8 वर्षाचा मुलगा युवराज, 5 वर्षाचा मुलगा मयूर आणि सासू यशोदा यांच्याबरोबर राहत होते. प्रकाश पाटील यांचे लग्न सुमारे 8 वर्षापूर्वी छायाशी झाले होते. लग्नानंतर दोघे सांगलीला जाऊन काम करू लागले होते, पण परस्पर वैमनस्यामुळे काही महिने आधी छाया आपल्या मायाहून येऊन घरी राहू लागली. कधी कधी ती आपल्या सासरच्या कार्यालयातही जात असे. डिसेंबर 24मध्ये त्यांच्या घराच्या भिंतीवर रंगकाम करण्याचे काम सुरू झाले होते. या कामासाठी प्रकाश मिस्त्री शोधत होते. याच दरम्यान विश्वजित माने एकदा प्रकाशच्या नातेवाईकांच्या घरी अंजनी गावी बार्शीला आले. तो मिस्त्रीचे काम करत असे आणि बहुतेक त्याचे काम गावातच असे. जेव्हा तो नातेवाईकांच्या घरी आला तेव्हा त्याची छायाची आणि बोलणी झाली. छायाने त्यांना सांगितले की त्यांच्या घरावर रंगकाम करायचे आहे. विश्वजित तयार झाला आणि प्रकाश भेटून काम निश्चित झाले. आता विश्वजित घरी काम करू लागला. प्रकाश आपल्या कामात व्यस्त राहायचे, म्हणून दिवसभर मिस्त्रीला जी वस्तू हवी असेल त्याचे लक्ष छाया ठेवायची. कामाच्या दरम्यान छाया आणि विश्वजित यांची बोलणी वाढू लागली. हळूहळू त्यांची जवळीक इतकी वाढली की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. छाया आपल्या पती, मुलांना आणि घराच्या जबाबदाऱ्यांना विसरून विश्वजितच्या प्रेमात हरवून गेली. छाया दिवसातून 7 ते 8 वेळा विश्वजितला कॉल करायची, पण प्रकाशला अनेक दिवसापर्यंत एकही कॉल नव्हता. प्रकाशने तिच्या बदलत्या वर्तणुकीचा अनुभव घेतला, पण त्याला वाटले की छाया कामात व्यस्त असेल म्हणून फोन करत नसेल. मग दिवाळीत जेव्हा प्रकाश आपल्या गावी आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची पत्नी छाया बराच वेळ मोबाईलवर कोणाशी तरी बोलत आहे. त्याला वाटले की कामासाठी मी जातो तेव्हा कधीही फोन करत नाही आणि आता मी घरी आलो तरीही इतकी वेळ कोणाशी तरी बोलत आहे. सोबतच त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनीही त्याला काही इशारे दिले.
गावात छाया आणि विश्वजित यांच्याबद्दल ज्या गोष्टी चालल्या होत्या त्या प्रकाशच्या कानावर येऊ लागल्या. त्याला पत्नीच्या वर्तणुकीत काहीतरी चूक असल्याची जाणीव झाली. यानंतर प्रकाशने सांगलीला जाण्याऐवजी गावातच राहून काम करणे आणि पत्नीवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने तिथेच काचेच्या कंपनीत काम सुरू केले. आता छायाला जाणवले की तिचा पती आता कुठेही बाहेर कामासाठी जात नाही. त्यामुळे छाया आणि विश्वजित यांच्या भेटण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यांच्या भेटण्यात अडथळे आले, पण दोघांच्या मनात प्रकाशविषयी तिरस्काराची भावना वाढली. दोघांनी प्रकाशला आपल्या मार्गातून दूर करण्याची योजना आखायला सुरुवात केली. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी विश्वजित बार्शीला आला. तिथे त्याची छायाशी गाठ पडली. दोघे आधी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले, मग जेवण केले आणि त्याचवेळी दोघांनी मिळून प्रकाशला दूर करण्याची योजना आखली. त्यांना वाटले की जर प्रकाश नसेल तर कोणीही त्यांना थांबवू शकणार नाही, म्हणून त्यांनी ठरवले की प्रकाशला मारलेच पाहिजे. यासाठी त्यांनी तिथे एक खंजीर विकत घेतला. योजना अशी होती की विश्वजित जंगलात आपली बाईक उभी करेल, तिथे छाया काहीतरी सबब सांगून प्रकाशची गाडी थांबवायला सांगेल. ज्यावेळी प्रकाश गाडी थांबवेल त्यावेळी विश्वजित तिथेच त्याची हत्या करेल आणि दोघे तिथून पळून जातील. योजनेनुसार संध्याकाळी 7 वाजता भानुपुरी जंगलात विश्वजित खंजीर घेऊन लपून बसला. सुमारे 8 वाजता छायाने तिच्या पती प्रकाशला कॉल केला आणि त्याला दस्तूर नगरला बोलावले. छायाचा फोन मिळाल्यावर प्रकाश कंपनीतून निघून दस्तूर नगरला पोहोचला. तिथे छायाने त्याला सांगितले की आता आपण मोटरसायकलने जंगलमार्गे गावी जाऊ. प्रकाशला कळले नाही की पत्नी इथे का आली आहे आणि तिच्या मनात काय चालले आहे. तो आपली मोटरसायकल घेऊन गावच्या दिशेने निघाला. जंगलातून जात असताना छायाने काहीतरी सबब सांगून त्याला गाडी थांबवायला सांगितले. तिने लहानशी गरज होण्याचा बहाणा सांगितला आणि प्रकाशला मोटरसायकल थांबवायला भाग पाडले. रात्रीची वेळ होती. जंगलात अंधार आणि सुनसान होता. प्रकाशने मोटरसायकल तिथेच थांबवली. छाया थोडे अंतर गेली. काही लहानशी गरज होण्याचा बहाणा करून तिथून पुढची घटना अंमलात आणणे ठरले होते. इतकी तयारी केल्यानंतर दबा बसलेला विश्वजित अचानक प्रकाशवर हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्यावर प्रकाश धक्का बसून जमिनीवर पडला. त्याचे रक्तस्राव सुरू झाले. विश्वजितने जखमी प्रकाशला उचलून जंगलाच्या दिशेने नेले. तिथे त्याने एक दगडाने प्रकाशच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्याची हत्या केली. यानंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी प्रकाशची मोटरसायकल जवळच्या खड्ड्यात ढकलून दिली. मोटरसायकल थोड्या अंतरावर जाऊन पडली. मग दोघे जंगलातून बाहेर पडले आणि गावात पोहोचले. त्यावेळी रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. आता त्यांच्यात कोणतेही अडथळे राहिले नव्हते. छायाने, ज्याने आपल्या पतीचा विश्वासघात केला आणि हत्येत सहभागी झाली, तिने आपल्या प्रियकर विश्वजितला संपूर्ण रात्र आपल्या जवळ ठेवले. सकाळी सुमारे 5 वाजता विश्वजित निघून गेला. यानंतर छाया आपल्या बचावात सक्रिय झाली. तिनं रात्रभर हा देखावा केला की तिचा पती प्रकाश घरीच आलेला नाही आणि ही गोष्ट आपल्या सासऱ्याला सांगितली. प्रकाशचा शोध घेण्याचे नाटक करताना छायाने बार्शी पोलीस स्टेशनमध्ये त्याला गहाळ घोषित करून दिले. तिला असं वाटत होतं की पोलीस त्यांना कधीच पकडू शकणार नाहीत, पण पोलीस कोणत्याही गुन्हेगाराला कधीच सोडत नाही. विश्वजितने कबूल केले की तो प्रकाशच्या घरी छायाच्या प्रेमात वेडा होता आणि छायाच्या मदतीने त्याने प्रकाशची निर्दयतेने हत्या केली. गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक इम्रान नाईक यांच्या टीमने रात्रभर मेहनत करून 7 तासात दोन्ही आरोपींना अटक केली आणि कोल्हापूर गुन्हा शाखेने हे सिद्ध केले की घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा थेट पुरावा नसतानाही त्यांनी काही तासात आरोपींना पकडले. या कामासाठी त्यांची खूप प्रशंसा केली जात आहे आणि त्यांना सन्मानसुद्धा मिळाला. धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.